पण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळपासून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय। शिवसेनेकडून विद्यमान खासदार सुभाष वानखेडे आता दुसऱ्यांदा लोकसभा लढवतात, तर काँग्रेसकडून कळमनुरीचे आमदार राजीव सातव रिंगणामध्ये आहेत आणि आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी तिथला घेतलेला हा आढावा पाहूया। यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड या 3 जिल्ह्यांमधील 6 विधानसभा क्षेत्र मिळून हिंगोली हा नवीन लोकसभा मतदारसंघ क्षेत्र उदयास आलेला आहे। हिंगोलीमधील हिंगोली, वसमत, कळमनुरी, नांदेडमधील हदगाव आणि किनवट, तसंच यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड असे विधानसभा संघ क्षेत्र या हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये येतात। एकूण 23 उमेदवार या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातून आपलं भाग्य आजमावत आहे आणि जवळपास 15,83,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 23 उमेदवार जरी असले तरी खरी लढत या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये होत आहे। शिवसेनेमधून विद्यमान खासदार सुभाष वानखेडे हे दुसऱ्यांदा आपलं भाग्य आजमावत आहे, तर काँग्रेसने राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक राजीव सातव यांना उमेदवारी दिलेली आहे। आपण बघू शकतो, आपण सध्या उमरखेडमधील साकडे विद्यालयातील मतदान केंद्रावर आहोत आणि येथे मतदात्यांनी सकाळपासूनच मतदानाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। मतदात्यांनी चांगली गर्दी केलेली आपण इथे बघू शकतो। या केंद्रावर मोठ्या प्रमाणात सकाळपासून महिला, वृद्ध आणि तरुणांची विशेषतः गर्दी आपण बघू शकतो आणि एकूणच सकाळी 7 वाजतापासून चांगल्या पद्धतीने सुरू झालेले मतदान अखेरपर्यंत एक चांगली टक्केवारी गाठेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। श्रीकांत राऊत, झी मीडिया, हिंगोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।